तोच बॉलिंग ट्रॅक वरती बिपिन अगदी समोर किरण स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला हसमुख रणशिरगाव संघाकडून मात्र सलामीची जोडी पाहायला भेटते. दोन दिग्गज संघ आहेत एकमेकाच्या विरोधात. एका साईडला मान संघ आपला पाहायला भेटतोय कारण मोठा संघ आहे. नक्कीच आजच्या मॅच मध्ये सुपर कामगिरी पाहायला मिळली होती आणि इथून विचार केला तर चांगली सुरुवात करावी लागेल. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये अगदी होता. इंटू द गॅप निघून जाईल का, थोडीशी आउटफील्ड खराब आहे तिथे मात्र लगेच पुरेपूर फायदा उचलला जातो. फिल्डरच्या माध्यमातून चांगली फील्ड केली जाते आणि चांगला थ्रो कॅरी केला जातोय. धावसंख्या होती ती म्हणजेच 2 धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला चेंडू होता, त्याच्यावरती चांगला सन्मानिक एक फटका पाहायला भेटतोय. चेंडू मात्र लगेच इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे. तिथपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या वाटते ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. हा चांगला गोलंदाज आहे बिपिन. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. 2 गडी गारद केले होते, 1 धाव दिली होती. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करावी लागेल या संघाला. राणी शिरगाव संघाचा विचार केला तर मोठी बॅटिंग लाईन पाहायला भेटेल. स्विच शीट इथे सुंदर देखना, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 चौकार. डीजे चेंडूला ओळखलं होतं हसमुख सारख्या फलंदाजाने कारण एक मोठा फलंदाज आहे. रेड बॅटने फलंदाजी करत असताना करण अंबाला ब्लॅक बॅटने फलंदाजी करतोय आणि उडवलाय स्लॉक सीप आणि चेंडूला फेकून देतोय. सडक पे कडक दमदार स्ट्रोक फ्लिक केला आणि चेंडूला मात्र पाठवलाय टायमिंगच्या जोरावरती. अगदी एक स्विच हिटच्या माध्यमातून चौकार आणि त्यानंतर फ्लिक केला आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 करता इथे ऑफ साइडला मात्र देखना वाईट कव्हरला चेंडू निघून जातोय. 1 टू 4 इथे येत आहे चौकार. बॅक टू बॅक इथे तिसरा मोठा फटका हसमुखच्या बॅट मधून. तसं होती ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. पुन्हा स्विच हिट खेळायचा होता. अतिशय चांगली गोलंदाजी आणि इथून पाहायला गेलं तर गडी गारद होताना नशिबाची साथ पूर्णपणे गोलंदाज बिपिननी मात्र दाखवून दिली आणि एक शेट बॅटरला पहिल्यांचा रास्ता दाखवला गेलाय. बेस्टची लढाई आपल्याला पाहायला भेटली होती. एका साईडला बिपिन तर दुसऱ्या साईडला हसमुख. नवीन फलंदाज जयेश दोडी मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच 1 डाऊन साठी मात्र आमंत्रित केलं जात आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. हसमुखने जबरदस्त एक विस्फोटक सुरुवात केली गेली होती परंतु त्याच्या खेळीला ब्रेक लावण्याचं काम बिपिन सारख्या गोलंदाजांनी करून दाखवल्या. शेवटच्या अंतिम चेंडूवरती मात्र नशिबाची साथ नव्हती आणि सरळ चेंडू निघून गेला. तो नक्कीच स्टंपला मात्र वेध घेणारा चेंडू पाहायला भेटला होता. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी गारद झाले. प्रथमतः फलंदाजी करत असताना राणी शिरगाव संघ हा पाहायला मिळतोय. अतिशय चांगला असा गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरं षटक पॉइलिंग एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होणारा राईट आर्म ओव्हर द विकेट अगदी समोर असेल तो म्हणजेच किरण एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या सोबतीला अगदी मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी जयेश धोडी याला आपण पाहू शकतात. पॉवर प्ले समाप्त झालाय. 5 किलर 38 सर्कलच्या बाहेर अगदी लॉंग ऑफला फिल्डर पाहायला भेटतोय. त्याचा विचार केला तर एक गली रिजन डीप गली रिजनला फिल्डर पाहायला भेटतोय. चांगली फिल्डिंग सेटअप सजवला गेलाय मान या संघाकडून. राईट ओव्हर द विकेट सुरुवात करत असताना गोलंदाज रोहित पहिला बॉल दुसऱ्या षटकात दिला. इथे उडावचा प्रयत्न केलाय. उंच जास्त लांबी कमी नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तिथपर्यंत एक धाव कंप्लीट करत असताना
दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या होती ती म्हणजेच 18. खरोखरच खूप चांगला असा फलंदाज आपल्या पाहायला भेटतो म्हणजे किरण त्याच्या अगदी सोबतीला वन डाऊन साठी जयेश चांगली फलंदाजी करावी लागेल कारण रोहित सारखा गोलंदाज चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला भेटतोय. जर्सी नंबर नक्कीच 43 आपल्याला पाहायला भेटते. राईट ओव्हर द विकेट सुरुवात होताना इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, इथं सुपला शॉटची आठवण करून देणारा फटका आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. 4 चौकार. पाहायला भेटतोय ज्या पद्धतीने जयेश गेल्यानंतर स्ट्राईक भेटली आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती स्वागत केलाय रोहितचा. जयेश सारख्या फलंदाजासाठी चांगला फलंदाज आहे आणि चांगली फलंदाजी करत असताना खरोखरच वन डाऊन फलंदाज म्हटल्यानंतर चांगले विस्फोटक फलंदाज असतात आणि त्यातलाच एक जयेशच्या माध्यमातून इथे स्लॉक स्वीप करायचा होता. पहिल्या चेंडूवरती चौकार तर दुसरा चेंडू निर्धाव. 3 चेंडू फेकून झालेत. अतिशय चांगली मात्र फलंदाजी तेवढ्याच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू नक्कीच जयेशच्या माध्यमातून चांगला राहिला होता परंतु इथून रोहितच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला भेटते. धावसंख्या होती ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. चौथा चेंडू घेऊन सज्ज होते दुसऱ्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती. तर मात्र नक्कीच लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. एक चिक्की सिंगल इथून मात्र नक्कीच कंप्लीट केली जाते. एक सिंगलच्या मदतीने स्कोर काढत पुढे सरसावतोय तो म्हणजे 23 या आकड्यावरती. सिंगल डबल एक सेन्सिबल क्रिकेट दोन्ही क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला भेटे. एक शांती दिमागनी मात्र नक्कीच क्रिकेट खेळला जातोय. पहिला चेंडू मात्र चौकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर सिंगल. स्ट्राईक रोटेट करायची होती, चेंज करायची होती आणि एक चांगल्या फलंदाजाकडे स्ट्राईक किरणच्या माध्यमातून. पायावरचा बॉल अगदी स्टेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय तिथपर्यंत फील्ड करेल. एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? इथून मात्र नक्कीच सांगितले जाते वेट करायचं आहे जयेशला आणि नक्कीच चांगली कॉलिंग पाहायला भेटते किरणच्या माध्यमातून. धावसंख्या वाटते सिंगलने 24 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील. चांगली किफायती गोलंदाजी दाखवून दिली गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. राऊंड द विकेटनी गोलंदाजी करतोय. एक चांगला क्रिकेट दोन्ही संघामधील चांगली मॅच पाहायला भेटते. खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटते. थोडी समाजाची मॅच उडावला या वेळेस मात्र नक्कीच चेंडू आणि इथून पाहायला गेलं तर वन्स बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. आलाय 4 चौकार. जयेश नावाचा ब्रँडेड कमालीचा नक्कीच स्ट्रोक पाहायला भेटलं. थोडीशी फिल्डिंग खराब पाहायला भेटली. जिथे मात्र कॅच चेल टिपला गेला असता तर नक्कीच जयेशसारखा फलंदाज एक बॅक टू द डगआउटच्या दिशेला पाहायला भेटला असता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती प्रथमतः फलंदाजी करत असताना राणी शिरगाव संघ 28 नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. एक गडी गारज झालाय. हसमुखच्या रूपामध्ये नवीन गोलंदाजाला मात्र नक्कीच इंट्रोड्यूस केलेच होते तिसऱ्या षटकासाठी. ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती. राईट ओव्हर द विकेट सुरुवात करत असताना ऋतिक समोर असेल तो म्हणजेच किरण. आतापर्यंत किरणचा बॅटचा विचार केला तर अगदी शांत पद्धतीने मात्र फलंदाजी करत असताना पाहायला भेटते कारण खूप चांगली फलंदाजी केली होती हसमुखने आणि त्यानंतर जयेशने मात्र 2 जबरदस्त चौके लागवले गेले. त्यानंतर स्ट्राईकला असेल तो म्हणजे सलामी वीर किरण थोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्या होती ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 या आकड्यावरती. अजूनही पहिल्या डावात दिलेला 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ऑफ साईडला चेंडू ठेवला जाते त्याच्यावरती अगदी मात्र नक्कीच कव्हरला चेंडू निघून जाते तिथपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 29 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या डावातील. ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती. इथून मान संघ कुठे ना कुठे थोडासा कमबॅक करेल का? बॉलिंग ट्रॅक वरती असणारा गोलंदाज
चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा थांबवाव्या लागतील, कारण मोठे फलंदाज आहेत दोन्ही. फुलटॉस चेंडू होता, काय जबरदस्त मात्र इथे फिल्डिंगचा कुठे ना कुठे नक्कीच एफर्ट लागवले गेले, परंतु थोडासा हातातून चेंडू निषेधला गेला. एक धाव कंप्लीट करत असताना तिसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकून झाले, 2 चेंडू मागील 2 सिंगल धावा बनवल्या गेल्या. चांगला गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला भेटते, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. गती कमी आहे त्याच्याकडे, पण लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती भेदक मारा हा पाहायला भेटतो. याही वेळेस मात्र फटका फसलाय, परंतु फिल्डरच्या डोक्यावर अगदी मात्र नो मॅच लॉस मध्ये ट्रॅव्हल होत असताना एक धाव दुहेरी धावीचे प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट ही नेहमी गरजेची असते क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तीच इथे आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होती ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पाहायला गेलं तर किरण सारखा फलंदाज अगदी शांत पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय, एक कुल दिमाग फलंदाजी. इथे मात्र फुलटॉस, आणि फुलटॉस वरती पूर्ण टॉल वसूलला गेलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. 6 षटकार. धावसंख्या होती ती 38 या आकड्यावरती. हा एक जबरदस्त फलंदाज, फुलटॉस चेंडू दिला तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेरून मागवाय पडतील, आणि ऑफ साईडला मात्र नक्कीच इथे लोंगॉनला चेंडू येतोय तिथपर्यंत एक धाव दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का. चांगली फील्ड केली जात आहे, आणि देखील धावसंख्या एक सिंगल निवडते. धावसंख्या होती ती म्हणजेच 39 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील, धावसंख्या होते 39 या आकड्यावरती. एक गाडी गरज झालाय राणी सिरगाव संघाचा, फलंदाजी खूप चांगली पाहायला भेटते इथे. पुन्हा मात्र नक्कीच एक कलात्मकताने खेळायचा होता, एक धाव दुसरी धावचा प्रयत्न होईल का. इथे पाहायला गेलं तर नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट, परंतु नक्कीच जयस ला परतावा लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेला. एक धाव ऍड केली जाईल, एक गडी गारज झालाय या चेंडूवरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 40, 2 गडी गारज झालाय. राणी शिरगाव प्रथमतः फलंदाजी करत असताना. डीजे न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल पाहायला भेटू, छोटा पॅकेज बडा धमाका. नेहमी मात्र गरज असताना फलंदाजी बरसावी करतोय तो म्हणजे साहिल. तर नक्कीच रितेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या होती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 या आकड्यावरती. शेवटचे डेट अवर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाज अगदी हानामारीचे षटक भावेशच्या माध्यमातून अशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण समोर अगदी मात्र सलामी वीर मधून फलंदाज किरण पाहायला भेटतोय. इथे वेगवान चेंडू होता, त्याच्यावरती मोठा प्रहार करायचा होता, एक सिंगल धाव ऍड केली जाते, चांगली फील्ड केली जाते. धावसंख्या होती ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 5 चेंडू शिल्लक असतील, आणि नक्कीच एक मोठा विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल नावाचा ब्रँडेड खेळाडू. चांगली फलंदाजी करावी लागेल. एका साईडला विचार केला तर भावेश सर काही खतरनाक गोलंदाज आहे, मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. मोर द विकेटने इथे उडवलाय पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉल वरती एक जबरदस्त झेल टिपला जातोय, आणि फलंदाजाचा खेळ खल्लास केला जातोय. वॅक्ट द डगआउट, साहिल नावाचा मोठा खेळाडू गोल्डन डकचा शिकार.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच चिराग. चांगला फलंदाज आहे, परंतु इथून भावेशने कमाल केलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2 विकेट चटकवले होते, या मॅच मध्ये सुद्धा 2 विकेट चटकवत असताना चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. चांगला अप्रतिम गोलंदाज. धावसंख्या थांबवली गेली ती म्हणजेच 41 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या अंतिम षटका मागील शॉर्ट बॉल इथे मात्र हुक केलाय आणि 4 धावीसाठी हा चौकार बुक केलाय. चिरागच्या नावानं मात्र जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. कार ठोकला गेलाय, परंतु जिथे विचार केला तर धावसंख्या होते ती 45 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या डावातील. काय मॅच होताना पाहायला भेटतंय. सुपर मॅच खरोखरच चांगली सुरुवात राणीशिरगाव संघाकडून. पुन्हा पायावरचा बॉल इथे लॉर्ड अपील करत असताना डायरेक्ट हिट मारला तर फलंदाजाला परतावं लागेल. एक धाव दुहेरी धावीचा प्रयत्न करेल का, परंतु इथेच किरण सांगत असताना मला 2 चेंडू खेळायचे आहेत आणि लेग बाईज निमित्त इथे धाव ऍड केली जाईल. धावसंख्या होती ती 46 या आकड्यावरती. शेवटचे 2 अंतिम बॉल. या अंतिम बॉल मागील स्ट्राईक एंडला फलंदाज किरण पाहायला भेटेल. हवेत सारखा गोलंदाज कमालीची गोलंदाजी करत असताना लेग साईडला बॉल होता, शॉर्ट बॉल, परंतु इथून पाहायला गेलं तर पंच सांगत असताना हा व्हाईट बॉल, खराब चेंडू. बरोबरच अतिरिक्त धाव जोडली जाते धाव फलकावरती. धावसंख्या होती ती म्हणजेच 47 या आकड्यावरती. 7 नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. चांगला फलंदाज हसमुख पाहायला भेटतोय. खरोखर चांगली फलंदाजी करावी लागेल. किरण पाहायला भेटतोय. उडवला या वेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू निघून जाईल. 6 धावी करता षटकार. एक मोठा फटका सजवलाय. धावसंख्या होते 53 धावा. 50 पूर्ण झाली या संघाची. आणि खरोखरच इथून पाहायला गेलं तर मोठी फलंदाजी करत असताना शॉर्ट बॉल दी मात्र नक्कीच मिसटायमिंग फटका पाहायला भेटतो. फिल्डरच्या दूर रेंज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव दुहेरी धावीचा प्रयत्न आणि इथून पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. तो म्हणजेच 55 धावा. 56 धावांचा टार्गेट असेल. 24 चेंडू 56 धावा टार्गेट करावे लागतील मान संघाला.
घ्यायची आहे, कारण दोन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. रणजिरगाव संघ फिल्डिंग सजवा, 56 धावांचा टार्गेट ठेवला गेलाय. अगदी चांगली फलंदाजी रणजिरगाव संघाकडून जबरदस्त नक्कीच फलंदाजी करून दाखवली किरण हसमुख आणि लगेच जयेशच्या माध्यमातून एक चिराग सुद्धा चौकार ठोकला. धावसंख्या झाली ती म्हणजे 56 धावींचा टार्गेट ठेवला गेलाय. 55 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना आणि राणी सरगावचा विचार केला तर एक चांगला संघ पाहायला भेटेल. तेवढाच चांगला संघ मान संघाकडून आपल्याला पाहायला भेटतोय. सलामीची जोडी निलेश आणि रोहित, ही सलामीची जोडी अगदी मैदानामध्ये गेंदबाजी किस तरह से करेंगे यहाँ पे देखना पड़ेगा. 24 गेंदे और 56 रनों के जरूर यहाँ पे टारगेट रखा जा चुका है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करनी पड़ेगी. प्रति गेंद के ऊपर अगर देखा जाए तो जरूर यहाँ पे रन बनाने पड़ेंगे और बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी. मान टीम को अगर ये मुकाबला जीतना है तो फिर गेंदबाजी करते हुए हसमुख हमें नजर आएंगे. स्ट्राइक पर नजर आएंगे नीलेश, नॉन स्ट्राइक एंड पर रोहित नजर आएंगे गेंदबाजी करते हुए हसमुख. लेग ब्रेक और ब्रेक बहुत ही बेहतरीन करते हैं और जब भी मौका मिलता है छा जाते हैं. लेकिन आज देखना पड़ेगा किस तरह से बल्लेबाजी करेंगे. खास करके पहली मैच की अगर बात करें तो नीलेश ने पहली गेंद के पर छक्का जड़ा था, लेकिन इस बार सिचुएशन थोड़ी सी जरूर बदलती हुई नजर आएगी. बड़ा एक टारगेट सेट कर चुके हैं, 24 गेंदे 56 रनों का टारगेट. बिल्कुल यहाँ पर बीच मैदान के अंदर एक तरफ रानी शिरगांव, दूसरी तरफ मान की टीम हमें नजर आएगी. बहुत ही बेहतरीन जरूर मुकाबला लेट्स प्ले होता हुआ. लीडिंग ये जोर पहली गेंद पे बड़ा शिकार, गोल्डन डक का शिकार. नीलेश बैक टू द पवेलियन. घड़ी गारस झालाई. पहली गेंद के ऊपर अगर देखा जाए तो जिस तरह से विकेट हमें देखने को मिलता हुआ हसमुख की ये खास बात है, एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज माने जाते हैं और अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई. जरूर यहाँ पर नीलेश जैसा बल्लेबाज बैक टू द डगआउट की तरफ, जिन्होंने पिछले मुकाबले में अच्छी शुरुआत की थी. पहली गेंद पे छक्का जड़ा था, लेकिन इस मुकाबले में गेंदबाज का कमाल देखने को मिलता हुआ. फुल टॉस गेंद थी, गैप ढूंढने की कोशिश करते हुए जब तक लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाती हुई, तेजी की तरफ से यहाँ पे गेंद बढ़ती हुई और आखिरकार 4 रनों के लिए बिपिन के बल्ले से शानदार ये चौका देखने को मिलता हुआ. अच्छी बढ़िया बल्लेबाजी करते हुए. पर गए थे बिपिन बल्लेबाजी के लिए. इसका रुचिका 4 रन से 1 विकेट के नुकसान पर लक्ष्य का पीछा करते हुए मान की टीम हमें नजर आएगी. बहुत ही शानदार शुरुआत दोनों टीमों के बीच. एक तरफ देखा जाए तो पहली गेंद पे जरूर विकेट मिली थी, दूसरी गेंद पे चौका. यहाँ पर लेग ब्रेक जरूर करने की कोशिश की, लेकिन स्टंप के ज्यादा बाहर गेंद थी ये. हसमुख जैसा गेंदबाज यहाँ पे देखने को मिलते हुए थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं इस समय. देखा जाए तो पहली गेंद के ऊपर सफलता मिली थी, उसके बाद अगर देखा जाए तो बिपिन ने चौका जड़ा था. इस बार थोड़ी सी तेज गति की रखने की कोशिश की थी. शॉर्ट बॉल थी बिल्कुल, बल्ले का थोड़ा सा अंदरूनी किनारा लगा. जब तक उस गेंद को फील्ड करते ना तब तक 1 रन बनाने का मौका था. रन के साथ जरूर स्ट्राइक रोटेट होती हुई सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन हो चुके हैं. अच्छी गेंदबाजी. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पे 4 रन, तीसरी गेंद अगर देखा जाए तो जरूर एक सिंगल रन देखने को मिलता है. स्कोर हो चुका है 6 रन, एक विकेट के नुकसान पर. लक्ष्य का पीछा जरूर कर रहे हैं हसमुख गेंदबाजी करते हुए. बड़े शॉट खेलने पड़ेंगे दोनों बल्लेबाजों को, क्योंकि एक बड़े लक्ष्य का टारगेट जरूर रखा जा चुका है. पहाड़ जैसे लक्ष्य का पीछा कर रहे हैं आप. बड़ा शॉट खेलने की कोशिश, लॉन्ग पर फील्ड जरूर देखने को मिलते हुए. कैच का मौका, अच्छा कैच कैरी किया और बल्लेबाज रोहित को चलता किया फैक्ट द डगआउट की तरफ.
अब बल्लेबाजी के लिए रितेश। अब इन दोनों बल्लेबाजों को बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी। यहाँ से अगर देखा जाए तो हसमुख जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही कमाल की गेंदबाजी। 4 गेंदें हो चुकी है, स्कोर हो चुका है 6 रन से 2 विकेट के नुकसान पर। लक्ष्य का पीछा करते हुए इस वक्त नजर आते हुए मान की टीम, एक तरफ बिपिन दूसरी तरफ रितेश नजर आएंगे। शॉर्ट बॉल थी, बिल्कुल अच्छी गेंद देखने को मिलती हुई। थोड़ा सा प्रयास करने की कोशिश की थी बल्लेबाज ने, दबाव पूरी तरह से झलकता हुआ साफ यहाँ पे नजर आ रहा है। लेकिन अब देखा जाए तो पहली ओवर की आखिरी गेंद हो सकती है, पावर प्ले की आखिरी गेंद। क्या बड़ा शॉट रितेश के बल्ले से हमें देखने को मिलेगा। कवर की दिशा में खेलने की कोशिश की थी, बल्ले का अंदरूनी किनारा लगता हुआ जब तक पॉइंट की तरफ गेंद को फील्ड किया जाएगा, एक सिंगल रन देखने को मिलेगा। एक सिंगल के साथ स्ट्राइक रहेगी 22 के पास। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है कुल मिलाकर 7 रन 2 विकेट के नुकसान पर। लक्ष्य का पीछा जरूर कर रही है इस समय मान की टीम। चला फिल्डिंग सजवायची आहे, कारण यानंतर सुद्धा एक मॅच असेल. खूप मोठं आयोजन नियोजन नक्कीच आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजेच धोडिया समाज आयोजित आदिवासी चषक 2026 महासंग्राम आपल्याला पाहायला भेटते. आजच्या दिवसातील आदिवासी समाजामधील खरोखरच मॅचेस पाहायला भेटतील ते म्हणजेच उद्याच्या दिवसामधील आजच्या दिवसातील धोडिया समाजाच्या मॅचेस. खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटते. मॅनेजमेंट खूप चांगलं. नक्कीच विचार केला तर जांबूपाडाचा मॅनेजमेंट पाहायला भेटतोय. प्रथम पारितोषिक आहे सागर जगदीश धोडी, धोडी भुजा बोईसर यांच्या नक्कीच यांनी मात्र दिलेलं आहे ते म्हणजेच प्रथम पारितोषिक 33,333 रुपये. द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजेच विक्रम धोडी सरांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच दिले ते म्हणजेच 22,222 रुपये रोख रक्कम. आणि तो विचार केला तर नक्कीच मॅच करायचे स्टार्ट. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुजित, चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. धावसंख्या होती ती फक्त स्कोर का 7 रन. अभी भी जीत के लिए जरूर 49 रन चाहिए जीत के लिए, 18 गेंदे. और यहाँ से देखा जाए तो बहुत बड़ी चुनौती रहेगी बल्लेबाजों के लिए, लेकिन बढ़िया बल्लेबाजी भी कर सकते हैं जिस तरह से अगर देखा जाए तो बहुत ही बेहतरीन बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी। गेंद और बल्ले में इतना अच्छा संपर्क हुआ है, पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन बनाने का मौका। स्ट्राइक रहेगी बिपिन के पास, लेफ्ट हैंडर बल्लेबाजी करते हैं लेकिन अब जिम्मेदारी रहेगी। स्कोर हो चुका है कुल मिलाकर 8 रन। 2 विकेट जरूर यहाँ पर चटका चुके हैं राजेश्वर के गेंदबाज हसमुख ने, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी और मौका भी रहेगा यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन देखने को मिलता हुआ, इसी वजह से यहाँ पे फील्डिंग में थोड़ी सी हल्की सी तब्दीली देखने को मिलती हुई। लगातार फील्डिंग के चेंजेस करने पड़ रहे हैं। बिल्कुल यहाँ पर सिंगल निकाला तो फिर राइट हैंड का बल्लेबाज आ सकता है। पैरों पर गेंद थी, यहाँ पर हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी, लॉन्ग ऑन पर फील्डर जरूर देखने को मिलता हुआ। साहिल वहां कर आकर फील्ड करेंगे, तब तक 1 रन बनने का मौका। सिंगल सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करे और सिंगल से ज्यादा फर्क पड़ने वाला है नहीं, क्योंकि देखा जाए तो रानी टीम ने एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी। और यहाँ पर फिर से एक बार स्ट्राइक पर रहेंगे भावेश। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होते हुए फील्डिंग में थोड़ी सी फिर से तब्दीली देखने को मिलती हुई, लगातार चेंजेस देखने को मिल रहे हैं। खासा परेशान कर रहे हैं ये दोनों। फुल टॉस गेंद थी, फिर से एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश करते हुए यहाँ पर सैक्रिफाइस के रूप में जाना पड़ेगा भावेश जैसे बल्लेबाज को। फैक्ट द डगआउट की तरफ हताश निराश रहेंगे, क्योंकि एक के बाद एक विकेट जरूर चटकाते हुए राजेश्वर गांव की ये टीम गेंदबाज बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए। नए बल्लेबाज बीच मैदान के अंदर तुषार हमें नजर आएंगे। तीन गेंदे हो चुके दूसरे ओवर के, स्कोर हो चुका है 9 रन। अभी 15 गेंदे शेष रहेगी और बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी। अभी 40 जरूर यहाँ पर अगर देखा जाए तो एक बड़े लक्ष्य का पीछा जरूर कर रहे हैं। यहाँ पे सिंगल डबल नहीं, आपको चौके छक्के लगाने पड़ेंगे।
फिर से एक बार कहीं पे नहीं गए, कहीं पे निशाना खेलना चाहते थे, कहीं और खेल गेंद गई सीधी पॉइंट की तरफ। देखने को मिलता हुआ एक सिंगल रन, और सिंगल डबल से मैंने जैसे कहा था बिल्कुल फर्क होना वाला नहीं है, क्योंकि अब रानी शिरकाव की टीम जानती है यहाँ से अगर मैच जीतना है तो फिर बल्लेबाजों को बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी, चौके छक्कों में डील करनी पड़ेगी। सिंगल और डबल से बात बनने वाली है ही नहीं। फिर भी यहाँ पे अगर देखा जाए तो गेंदबाजी जरूर अच्छी देखने को मिलती हुई। फिर से एक बार बल्ले का अंदरूनी किनारा लगा और विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज को जाना पड़ेगा वक्त तो डगआउट की तरफ। हताश निराश जरूर रहेगी मान की टीम, कहीं ना कहीं थोड़ा सा संघर्ष जरूर उनकी तरफ से देखने को मिलता होगा। अब ऋतिक हमें नजर आएंगे बल्लेबाजी करते हुए। अब यहाँ से किसी को महेश नानगुड़ी की तरह बल्लेबाजी करनी पड़ेगी, जिन्होंने देखा जाए तो 26 गेंदों में 101 रन की पारी खेली थी। क्या बिल्कुल उसी तरह से ये बल्लेबाज यहाँ पे बल्लेबाजी करते हुए हमें नजर आएंगे? बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करनी पड़ेगी, बहुत ही शानदार जरूर ऋतिक हमें नजर आते हुए। जिम्मेदारी रहेगी अब बड़ा शॉट खेलने की कोशिश करते हुए। इस बार गेंद डॉट होती हुई, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है कुल मिलाकर देखा जाए तो 10 रन। आने वाली 12 गेंदे और जीत के लिए चाहिए लगभग यहाँ से 47 रन्स की दरकार रहेगी। अब किसी को यहाँ पे बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी, बहुत ही ज्यादा चौके छक्के बनाने पड़ेंगे, तब जाकर ये मुकाबला जीत सकते हैं। प्रति ओवर की अगर बात करें तो जरूर यहाँ पर 23 रन बनाने पड़ेंगे। अब वो कौन सा बल्लेबाज रहेगा, कौन सा बल्लेबाज बनेगा अपना संकट मोचक अपने टीम के लिए, और कौन यहाँ पर बड़े शॉट खेलेंगे। हर गेंद के ऊपर आपको चौका या फिर छक्का लगाना पड़ेगा, और प्रति ओवर की अगर बात करें तो 23 रन बनाने पड़ेंगे। बहुत ही 200 के 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करनी पड़ेगी। शॉर्ट गेंद थी, फिर से एक बार अच्छी तरह से रडार में आई नहीं थी बल्लेबाज, कहीं ना कहीं अगर देखा जाए तो डॉट गेंदे देखने को मिलती हुई। ओ प्रेशर है बिल्कुल, पहले बल्लेबाजी करते हुए एक बड़ा लक्ष्य का जरूर सेट किया था, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी हसमुख और किरण ने, खास करके उसका दबाव पूरी तरह से देखने को मिलता हुआ विपिन जैसे बल्लेबाज के ऊपर। वन डाउन के लिए जरूर गए थे इस बार। बहुत ही बेहतरीन गेंद, बहुत अच्छी गेंद देखने को मिलती हुई, पहले सफल हुए थे, उसके बाद बड़ा शॉट खेलने का जरूर यहाँ पर मंसूबा दर्शाया था, पूरी तरह से बीट किया बल्लेबाज को और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, रट मोर द विकेट के साथ। फिर से एक बार बल्ले का जरूर है यहाँ पे देखा जाए तो अंदरूनी किनारा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज को जाना पड़ेगा बैक टू द डगआउट की तरफ। हम चलते डीजे की तरफ, डीजे। कहीं ना कहीं यहाँ पर पूरी तरह से दबाव में पारी बिखरती हुई नजर आ रही मान टीम के लिए, और जिस तरह से गेंदबाजी कर रहे खास करके किरण ने बहुत ही बेहतरीन शुरुआत की थी। उसके बाद अगर देखा जाए तो दबाव में पूरी तरह से देखने को मिलते नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाज आउट हो जाने के बाद फिर से एक बार लेफ्ट हैंडर देखने को मिलता हुआ, और परेशानी रहती है जब भी लेफ्ट हैंडर बल्लेबाज आते हैं फील्डिंग सेट करने में थोड़ा सा समय जरूर यहाँ पर व्यतीत करते हुए, राउंड द विकेट के साथ गेंदबाजी करते हुए स्लॉक स्वीप करने चाहते थे, यहाँ पे स्विच हिट खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में संपर्क हुआ ही नहीं। क्या यहाँ से गेंदबाजी देखने को मिलती है और अटैकिंग देखने को मिल रहा है पूरी तरह से। रानी सिरगांव की अगर बात करें टीम की तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी।
इस बार उड़ाया लेकिन फील्डर हसमुख आते हुए क्या कैच कर पाएंगे, और बहुत ही बेहतरीन कैच। बल्लेबाज को जाना पड़ेगा बैक टू द डगआउट की तरफ, तू चल मैं आया, इसी तरह से कुछ कहानी देखने को मिलती हुई। क्या यहाँ पर आज के दिन की विकेट मैडन ओवर देखने को हमें मिलेगी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलती हुई, लाइट लेन के साथ सटीक गेंदबाजी करते हुए। ये हैट्रिक की गेंद रह सकती है अगर यहाँ पे देखा जाए तो, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। फुल टॉस गेंद थी यहाँ पर, और से देखा जाए तो जरूर अच्छी बल्लेबाजी देखने को मिलती हुई नहीं, खास करके परेशान किया, गेंदबाजी बहुत ही काबिल तारीफ, उम्दा गेंदबाजी देखने को मिलती हुई। और मैडन ओवर देखने को मिल रही है इस वक्त, विकेट मैडन ओवर। आज के दिन की बहुत ही बेहतरीन शुरुआत और अच्छी गेंदबाजी, किरण जैसे गेंदबाज के नाम रहा आज का दिन पूरी तरह से, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पूरी तरह से बैकफुट पर नजर आती हुई मान की टीम। अब 6 गेंदे और जीत के लिए चाहिए अब 6 गेंदे और 47 रन चाहिए जीत के लिए, 46 चाहिए जीत के लिए, अच्छी बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी। अब यहाँ से कार्य जो कठिन लग रहा है बल्लेबाजी टीम के लिए, ये मुकाबले में अगर जीतना है तो फिर चौके छक्के फिर नो बॉल, इसी तरह से कुछ अगर चमत्कार ही अगर देखा जाए तो मैच में बचा सकता है मान टीम के लिए। बहुत बेहतरीन गेंदबाजी, बहुत बेहतरीन बल्लेबाजी, उम्दा फील्डिंग। और रानी सिरगांव की टीम की अगर बात करें तो जब भी जहाँ पे जाते हैं अच्छा जरूर प्रदर्शन करते हैं, और वही यहाँ पे देखने को मिलता हुआ, बहुत ही बेहतरीन मैचेस देखने को मिलती हुई। अच्छी गेंद थी, बहुत ही बेहतरीन पुलवर लेन की गेंद थी, जिस तरह से गेंदबाजी कर रहे खासी यहाँ पे अगर देखा जाए तो तीनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई। डेट ओवर की अगर बात करें तो पहली गेंद डॉट देखने को मिलती हुई, क्या दूसरी गेंद इसी तरह से हमें देखने को मिलेगी, बड़ा शॉट खेलने की कोशिश करने की वजह से यहाँ पे फिर से गेंद डॉट होती हुई, लगातार बैक टू बैक 2 गेंदे डॉट, पूरी तरह से प्रेशर देखने को मिलता हुआ। पहली गेंद के ऊपर विकेट आया था, दूसरी गेंद पे अगर बात करें तो जिसी तरह से अगर कुछ देखने को मिलता हुआ, जब भी आपके पहले विकेट गिरते हैं ना तो थोड़ी सी परेशानी जरूर हमें देखने को मिलती हुई, और अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई। बहुत ही बेहतरीन गेंद देखने को मिलती हुई, आखिरकार फिर से डॉट गेंद, लगातार 3 बिंदे गेंदे नजर आती हुई और उम्दा गेंदबाजी भी करते हुए। आने वाली 3 गेंदें रहेगी, यहाँ से सिर्फ मैच में औपचारिकता रहेगी, पूरी तरह से कब्जे में रखा है इस मैच को रानी सिरगांव टीम की तरफ से। अगर बात करें तो अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई, अटैकिंग गेंदबाजी है इनके पास। स्विच हिट करना चाहते थे, गेंदों वाले में संपर्क हुआ नहीं, फिर भी यहाँ पे रन जरूर है, एक सिंगल देखने को मिलेगा, एक भाई जरूर यहाँ पर रन देखने को मिलता हुआ। आने वाली 2 गेंदे और कहीं ना कहीं यहाँ से थोड़ा सा स्वाद चखते हुए जीत का रानी सिरगांव टीम। अब 2 गेंदे, और यहाँ से देखा जाए तो थोड़ी सी कहीं ना कहीं खराब गेंद देखने को मिली, फुलटॉस भी गेंद थी, अच्छी गेंद थी, बल्लेबाज के रडार में थी, इस वक्त हमें देखने को जरूर मिलती हुई। आखिरी गेंद इस मुकाबले में हमें देखने को जरूर मिलेगी, यहाँ से रानी सिरगांव टीम पूरी तरह से जीत की तरफ बढ़ती हुई। और आज के दिन का आखिरी मुकाबला खेला जाएगा, बहुत बेहतरीन वो देखने को जरूर हमें मिलेगा। बड़ा शॉट खेलने की कोशिश करते हुए, कवर की दिशा में गेंद जाते हुए, डीप कवर में फील्डर प्रोटेक्शन देते हुए इस गेंद को फील्ड करते हुए थ्रो करेंगे, एक ही रन जरूर देखने नहीं मिलेगा। और यहाँ से देखा जाए तो रानी सिरगांव टीम जीत चुकी है, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन देखने को मिलता हुआ। अब आखिरी मुकाबला आज के दिन का, और बहुत ही बेहतरीन